नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारने या योजनेसाठी काही जास्त डॉक्युमेंट्स ठेवले होते, पण आता गावाकडील महिलांकडे काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळं काही डॉक्युमेंट्स या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत आणि फक्त 4च डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत. त्यातलं पहिलं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे या योजनेसाठी अनिवार्य आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे 15 वर्षापूर्वीचा तुमच्याकडं काहीतरी पुरावा पाहिजे. त्याच्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र आहे. जर तुमच्याकडं रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही जन्मदाखला देऊ शकता. जर जन्मदाखलाही नसेल तर तुमच्या शाळा सोडल्याचा TC किंवा मतदान कार्ड यांपैकी एक प्रमाणपत्र तुम्ही या योजनेसाठी देऊ शकता. या योजनेसाठी तिसरा डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट. तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्याऐवजी पिवळे किंवा केशरी राशन कार्डही देऊ शकता. या योजनेतील शेवटचे डॉक्युमेंट म्हणजे हमीपत्र. हमीपत्र म्हणजेच एक अर्ज असेल. हे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की फॉर्म कुठं भरायचा, अर्ज कुठं करायचा. तर प्लेस्टोरवर जा, नारी शक्ती दूत म्हणून ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.